नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। माझा जो काही विषय आहे आजचा तो पोक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस 2012 हा पोक्सो जो काही कायदा आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की आपण आता 2025 मध्ये आपण सध्या जगत आहोत। 2025 यामध्ये पदार्पण केले। मित्रांनो, आपण या ठिकाणी जे विशेष करून जे विद्यार्थी बसलेले आहेत हे विद्यार्थी जर पाहिले, आपण मला वाटतं 11-12 जर विद्यार्थी असतील तर त्यांचं वय 16, 17, 18 वर्ष असू शकते। हा पोक्सो जो काही कायदा भारत सरकारला 2012 मध्ये आणावा लागला, तर याच्यासाठी बरीचशी कारणं होती। कायद्यामधल्या काही तरतुदी होत्या। मग हा 2012चा जो पोक्सो सारखा जो कायदा आणला गेला, हा कायदा फक्त आणि फक्त बालक त्यांच्या संरक्षणासाठी आणला गेला। मग 2012चा जो कायदा आहे, यापूर्वी बालकांसाठी कायदे नव्हते का? तर निश्चितपणे तसं नाहीये। 2012 पूर्वी आपल्याकडे इंडियन पिनल कोड हा आपल्याकडे जुना म्हणजे जो कायदा होता त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स त्याच्या केलेल्या होत्या, परंतु त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स होते। म्हणजे जर तो बाल म्हणजे जर तो मेल बालक असेल तर त्याच्यासाठीच्या प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये थोड्या कमी होत्या किंवा त्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स तयार व्हायचे। तर आता 2012चा जो पोक्सो सारखा कायदा आला, आता ह्याला मराठीमध्ये बालकांचे लैंगिक अपराध लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम 2012 म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये पोक्सो, त्याला पोक्सो 2012 म्हणजे पोक्सो हा कायदा सध्या प्रचलित आहे, कारण सध्याचे जे प्रमाण आहे हे जास्तीत जास्त बालकांसंदर्भातले घडत आहे। 2025 मगाशी म्हटलं की 2025 मध्ये पदार्पण केलं, पण आमच्याकडचे जो काही बालक वर्ग आहे यांच्यावरती जास्तीत जास्त जे काही लैंगिक अत्याचार होताना दिसतात किंवा त्यांच्या बाबतच्या वेगवेगळ्या ज्या न्यूज चॅनल्स आहेत किंवा पत्र आपले वर्तमानपत्र असतील त्याच्यामध्ये जर आपण बातम्या पाहिल्या तर आपल्या आजूबाजूला जे बालकांसंदर्भातले अत्यंत जे घृणास्पद कृत्य केल्याचं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला वाचताना आपल्या लक्षात येतं। मित्रांनो, आपण 18 वर्ष वयापर्यंत हा 2012चा कायदा काय सांगतो मी त्याच्या मुख्यत्वे 2 ते 3 वेळ याच्यामध्ये विभाग केलाय। आता सगळ्यात हा कायदा बालकांसाठी आहे। मग बालक म्हणजे कोण? तर त्याच्यामध्ये तो बालक म्हणजे तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्या डेफिनेशन मध्ये बालक म्हणजे 2 प्रमाणे बालक म्हणजे कोणीही, मग ती मुलगी असेल मुलगा असेल, तो फक्त वय वर्ष 18 किंवा त्याच्यापेक्षा कमी असावा तर तो बालक म्हणून त्याच्यामध्ये कन्सिडर केला जाईल। आता हा पोक्सो कायदा आणण्याची गरज का भासू लागली? कारण यापूर्वी 2012 पूर्वी जे काही वेगवेगळे अन्याय अत्याचार बालकांविरुद्ध होत होते, मग त्याच ज्या प्रमाणामध्ये बालकांवरती अन्याय अत्याचार होत होते तर त्याप्रमाणे जे काही शिक्षेची तरतूद किंवा ते जे काही प्रकरण होती ती तात्काळ जलद गतीने किंवा सुलभरित्या तात्काळपणे त्यांची आयडेंटिटी जी काही सेक्युअर करून अशा काही तरतुदीचा डिफेक्ट होता, त्याच्यामुळे शासनाने सन 2012 मध्ये कायदा आणला। आता याच्यामध्ये 2012 मध्ये हा कायदा आणला गेला, हा विशेष करून हा जो कायदा आहे हा 9 चॅप्टर्स मध्ये आणि सेक्शन 1 ते 46 मध्ये विभागला गेला। आता जो पहिला भाग आहे या कायद्याचा, त्याच्यामध्ये 9 वेगवेगळे भाग आहेत। आता या कायद्यामध्ये जी लहान बालकं आहेत, या लहान बालकांवरती जे लैंगिक अत्याचार केले जातात, त्याचं शोषण केलं जातं, त्याच्यासाठी याच्यामध्ये तरतुदी दिल्या आहेत। आता मग मी सेक्शन वाईज बोलत नाहीये, परंतु जी नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो जी आहे त्याच्या 2024च्या अहवालानुसार जे भारतात जे काही गुन्हे दाखल होत आहेत त्याच्यापैकी 22% गुन्हे हे बालकांसंदर्भात आहेत। निश्चितपणे जर आज परिस्थिती बघितली तर आपण एक आपला जो काही देश आहे हा युथ म्हणजे आपण म्हणतो की हा जो काही लढवय्या देश आहे याच्यामध्ये जर आपली बालकांची जर संख्या बघितली एक पॉप्युलेशन वाईज तर ती संख्या देखील 27% इतकी संख्या बालकांची आहे। मग जर आपल्या देशामध्ये किंवा आपल्याकडे जर बालक जर सुरक्षित राहिला नाही, त्यांच्यात जर अन्याय अत्याचार होत गेला तर निश्चितपणे पुढे होणारी जी काही भविष्यामध्ये जी काही युथ पिढी किंवा भविष्य
ह्याचं जे आहे त्याच्यावरती निश्चितपणे आघात होऊ शकतो. आता हे जे काही बालक वर्ग आहे, तर तो एनसीआरबी जो त्यांचा अहवाल आहे त्याच्याप्रमाणे ह्या बालकांचे जे काही गुन्हे आहेत किंवा बालकांवरती अन्याय अत्याचार कोण करतो, तर त्यांच्या रिपोर्ट प्रमाणे त्याचे 80 ते 90% प्रमाण लोक आहे जे बालकांवरती अन्याय अत्याचार केलं जातं, तर ती करणारी जी काही लोक आहेत ती लोक त्या बालकांच्या सानिध्यातली, त्यांच्या ओळखीतली, साधारणतः ती ओळखणारी लोक असतात. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं काय की अनोळखी लोकांचं फक्त 10 ते 15% प्रमाण आहे, पण ज्या बालकावरती असा जो काही अन्याय अत्याचार केला जातो, त्याचं लैंगिक शोषण केलं जातं, ती जी काही लोक असतात ती या बालकांना ओळखत असतात, त्यांच्या त्या ओळखीतले असतात, त्यांचे नातेवाईक किंवा अजून कोणी असतील, पण त्यांच्या सानिध्यात ती लोक असू शकतात. साधारणतः असा रिपोर्ट आहे. आता हा कायदा आणण्याची पार्श्वभूमी काय हे बघायला सांगितलं. हा विशेष करून कायदा का आणला गेला, याच्यामध्ये पहिल्यांदा बालकांचं जे त्यांना जो काही सेक्शुअल त्यांच्यावरती जी हॅरॅसमेंट व्हायची किंवा त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद किंवा कायद्याची तरतूद त्याच्यामध्ये दिलेली आहे. सेक्शुअल हॅरॅसमेंट असेल, नंतर सेक्शुअल असॉल्ट असेल, आणि त्याच्यावरती जो दुसरा सेक्शुअल असॉल्ट त्याच्यामध्ये अजून एक ग्रेव्हियस त्याला बघून अजून एक त्याचा क्लास केलाय, त्याची जी शिक्षेची तरतूद केलेली आहे. आता याच्यामध्ये साधारणतः 3 ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. कायद्याची तरतूद अशी आहे की एखादा बालक मग ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल, जर एखादा व्यक्ती एखादी लैंगिक कृत्य करून किंवा एखादं त्याला काही चित्र दाखवून किंवा त्याला काहीतरी वेगळं असं लैंगिक प्रकारे त्याला काही वेगळं करून दाखवत असेल, कृती करून दाखवत असेल आणि असं काही प्रकारे जर गुन्हा करत असेल, तर त्याला देखील त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती एखाद्या आपण पाहतो की एखाद्या न्यूज चॅनलवरती ह्याच्यामध्ये आपल्याला अशी बातमी येते की 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्षाच्या बालिकावरती किंवा बालकावरती गुन्हास्पदरित्या अन्याय अत्याचार झाला किंवा त्याच्यावरती जसं आपण म्हटलं की रेप झालं, तर अशा देखील शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये वेळोवेळी देखील बदललेली आहे. आणि ती शिक्षेची तरतूद कमीत कमी 20 वर्ष आणि त्याला अमेंडमेंटच्या प्रमाणे फाशीची देखील शिक्षेची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा की आपण बालक आहात. जर समजा आपल्या आजूबाजूला किंवा याच्यामध्ये जर असं कोणी करत असेल, तर निश्चितपणे स्वतः किंवा आपल्या कोणीही नातेवाईकामार्फत किंवा आपले जे काही आई वडील असतील यांच्याकडे आपण तात्काळ बोलून त्याच्या मार्फत तसं आपल्याला ती कंप्लेंट पोलीस स्टेशनला करता येते. आता याच्यामध्ये साधारणतः आपण जर बघितली तर प्रोसिजर काय असते, ज्या केसेस ज्या दाखल होत आहेत आणि ज्या केसेस दाखल होत नाही किंवा ज्या म्हणजे परस्पर ती लोक घाबरतात, ती मुलं घाबरतात, त्यांच्यावरती दडपण असतं, त्याला मुख्यतः कारण काय असतात की जी बालकं आहेत, एखाद्या बालकाबाबतीत जर तसं घडत असेल तर तो त्या बालकावरती प्रचंड मानसिक एक प्रकारचा वेगळा दबाव असतो. एकतर तो जो विकृत तो माणूस असेल किंवा तो जो आरोपी कोणी पण असेल, तर तो त्याला दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याला धमकवण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा ती जी बालिका किंवा बालक जर असेल तर तो घाबरतो, तो असा स्वतःच्या मनाची त्याची तयारी नसते, त्याला असं वाटतं की माझी बदनामी होऊ शकेल, मी जर काही केलं तर तो माझ्या कुटुंबाला काहीतरी करण्याची किंवा आघात करण्याची भीती त्याला असते, किंवा अजून समाजामध्ये मला काहीतरी लोक म्हणतील किंवा माझी काहीतरी वेगळी बदनामी होऊ शकेल किंवा मला काहीतरी करता येणार नाही समाजामध्ये, मला माझं जे माझं कॅरेक्टर आहे त्याच्यावरती हे करतील, अशा प्रकारे वेगवेगळी कारणं त्याला आहेत. परंतु मी या ठिकाणी आपणास आवर्जून सांगतो की आज परिस्थिती फार बदललेली आहे. कायद्याने त्याच प्रकारे ह्या 2012च्या कायद्यामध्ये तशा तरतुदी आहेत. जर अशा बालिकेने किंवा बालकाने किंवा त्याच्या आई वडिलांमार्फत अशी जर फिर्याद किंवा अशी कंप्लेंट जर ती पोलीस स्टेशनला दाखल झाली, तर कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ती कंप्लेंट आपण जर तशी दिली गेली किंवा तशी इन्फॉर्मेशन दिली गेली, तर तिथले जे काही ती जर मुलगी असेल तर तिथल्या महिला ज्या काही पोलीस ऑफिसर्स असतील, म्हणजे ते महिला असतील, तर त्यांच्या सिव्हिल ड्रेसवरती आपल्या घरी किंवा आपल्या जिथे कुठे कम्फर्टेबल असेल आणि त्या व्यक्तीचा किंवा त्या बालकाचा जो कोण जवळचा व्यक्ती असेल त्याच्या सानिध्यात त्याचं स्टेटमेंट किंवा बाकीची सगळे जाब असतील त्याचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याची प्रोव्हिजन दिली. या सगळ्यात दुसरं महत्वाचं काय दिलंय की मी जर कंप्लेंट दिली तर माझं नाव किंवा माझ्या कुटुंबाचं नाव कुठेतरी येईल.
ती एक आमच्या म्हणजे जे काही आई वडील असतील, त्याचे नातेवाईक असतील, त्यांना ती भीती असते. पण कायद्याने अशी देखील तरतूद केलेली आहे की ज्या बालिकेवरती किंवा ज्याच्यावरती असा आघात झालेला आहे, ज्याच्यावरती असा लैंगिक गैरकृत्य त्याच्या विरुद्ध झालेलं आहे, तर त्याचं नाव किंवा त्याची आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज करायची नाही. त्या बालिकेचं किंवा त्या बालकाचं नाव कुठल्याही वर्तमानपत्रात किंवा इनफॅक्ट जेव्हा तो मॅटर पोलीस स्टेशन मधून जेव्हा न्यायालयासमोर जातो त्यावेळेस देखील आम्हाला वकिलांना सुद्धा त्या मुलाचं किंवा ती जी व्हिक्टीम असेल त्यांचं नाव घेण्यास आम्हाला म्हणजे आम्हाला कायदेशीर आम्हाला बंधन घातलंय. आम्ही त्याचं नाव तिथे घेऊ शकत नाही. आम्ही पीडित म्हणून असं आम्हाला नाव वापरण्याची त्यात दिलेली आहे. तर सगळ्या सांगण्याचं तात्पर्य काय की हे जे काही आयडेंटिटी आहे, जो आघात होत होता, ज्याच्यामध्ये अन्यायाला जेव्हा त्यांना काहीतरी कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज केली जायची, तर या सगळ्या गोष्टींमुळे काय व्हायचं की जे बालक आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत ते त्या ठिकाणी तिथे केसेस किंवा त्यांच्यामध्ये कंप्लेंट देण्यासाठीची प्रोसेस जी आहे हे त्याच्यामध्ये दस्तावेज असतात. आता सगळ्यात दुसरा महत्वाचा मुद्दा काय की ऍज अ प्रोसिजर ऑफ लॉ जर आपण म्हटलं, जेव्हा हे पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा मॅटर दाखल होते त्यांचे जे जबाब असतात, ती जर महिला किंवा तो बालक किंवा बालिका असेल त्यांची ती काही वैद्यकीय ट्रीटमेंट जी असेल, जर ती बालिका असेल तर त्याचं वैद्यकीय जे काही त्यांची ट्रीटमेंट असेल किंवा त्यांचे जे इन्व्हेस्टिगेशन असेल तर ती वैद्यकीय उपचार ही महिला डॉक्टरनीच करायचं असं कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आपले जबाब असतील ते देखील महिला जे काही पोलीस ऑफिसर असतील त्यांनीच घेण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे. आता हे सगळं झालं पोलीस स्टेशनचं. पोलीस स्टेशन नंतर जेव्हा ते मॅटर कोर्टात जातं आणि खरोखर त्या ठिकाणी अशी प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये की जो त्यातला आरोपी आहे, ज्याने ते असं गैरकृत्य केलेलं आहे त्याची किंवा तो जो काही व्यक्ती आहे त्याची आणि जो त्यातला व्हिक्टीम आहे, पीडित आहे, त्यांना समोरासमोर ते कधी येऊ शकत नाही किंवा त्यांना समोरासमोर कधी कोर्टामध्ये आणायचं नाही. आता त्याच्यासाठी कोर्टामध्ये ह्या प्रोसिजर कशा चालतात तर त्याच्यामध्ये इन कॅमेरा प्रोसिजर चालतात. म्हणजे जेव्हा त्या बालिकेची किंवा ती जी कोणती मॅटर असला पूर्ण हा ज्यावेळेला इन कॅमेरा प्रोसिडिंग चालतो तेव्हा जो आरोपी आहे ह्या आरोपीचा चेहरा त्या व्हिक्टीमला दिसू शकत नाही. व्हिक्टीम त्याचा चेहरा पाहू शकत नाही आणि जो आरोपी आहे त्याच्यासाठी तो सगळं ते जे काही सगळी प्रोसिजर असते, जी कोर्टाची सगळी कार्यवाही आहे हे तो पाहू शकतो, ऐकू शकतो. म्हणजे इतकं कायद्याने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी दिल्या आहेत. आता याच्यामध्ये हा गुन्हा समजा अशी कंप्लेंट दाखल झाली तर ती विदिन 1 मंथ मध्ये पोलीस स्टेशनला सगळी प्रक्रिया जबाब स्टेटमेंट करून ती सगळी करावी लागते आणि हे कोर्टामध्ये गेल्यानंतर माननीय न्यायालयासमोर ते विदिन 1 इयर मध्ये ते डिस्पोज ऑफ करायची देखील प्रोव्हिजन आहे. आपण आपल्या देशामधली परिस्थिती जर बघितली तर जे न्यायालयावरती वेगवेगळे खटले किंवा जे लोडेड आहेत त्याच्यामुळे कदाचित थोडंफार लांबू शकतं, परंतु त्याच्यासाठी विशेष न्यायालयांची देखील स्थापना या विशेष कायद्याने केलेली आहे. त्याला काढण्याचं कारण काय की निश्चितपणे समजा त्याला विलंब वर्षाचे 1.5 वर्ष 1.5 वर्षाचे 2 वर्ष होऊ शकेल असे त्याला वेगवेगळी कारण आहेत. परंतु जलद गतीने सध्याच्या स्थितीमध्ये 2014 नंतर जवळजवळ साधारणतः 1 लाख प्रकरणं पूर्ण भारतामध्ये निकाली काढली गेलेली आहेत. म्हणजे खरोखर त्यांच्यावरती अन्याय झाले होते किंवा ज्या मुलांबाबतीत असे गैरकृत्य घडले तर त्यांना असे न्याय जलद गतीने मिळू शकतो. त्याला दुसरी आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट काढलेली आहे की याच्यामध्ये विशेष न्यायालयाची स्थापना केलेली आहे. याला विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केलेली आहे. जो पालक असेल त्या पालकाला त्याचा जो कोण जवळचा आहे त्याला स्वतः घेऊन न्यायाधीशांसमोर त्यांची जेव्हा स्टेटमेंट होते तो त्यांच्या हजेरीमध्ये स्टेटमेंट देऊ शकतो. म्हणजे आपण एक उदाहरण धरलं की एखादी बालक असेल, तो 12 वर्षाचा असेल तर तो साहेबांसमोर जाऊन किंवा जज साहेबांसमोर जाऊन उभा राहायला त्यालाच प्रश्न विचारते. आता असं प्रोसिजर नाहीये. कायद्याप्रमाणे जर त्याला तशी गरज असेल तर त्याला जवळचा तो व्यक्ती आहे तो त्याच्या सानिध्यात राहून त्याचा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचा किंवा कोर्टाला घेण्याचा असा अधिकार आहे. तो त्याचा अधिकार आहे. आता याच्यामध्ये शिक्षेची तरतूद काय? समजा मी मगाशी म्हटलं की एखाद्या व्यक्तीने जर त्याला हॅरॅसमेंट केली म्हणजे काहीतरी गैरकृत्य केलं, नुसते हावभाव केल्या तरी देखील असा गुन्हा पोक्सो अंतर्गत दाखल होतो. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीवरती लैंगिक अत्याचार केला गेला जो बालकावरती
तर त्याला देखील त्याची ग्रॅव्हिटी जी काही ऑफेन्स आहे ती 20 वर्ष, जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शिक्षेची तरतूद आणि त्याच्यामध्ये विशेष करून दंडाची तरतूद दिलेली आहे. म्हणजे विथ पनिशमेंट आहे, विथ पेनल्टी आहे. मग ही जी दंड आहे किंवा उद्या जर कोर्टामध्ये असे जेव्हा प्रकार किंवा अशा केसेस दाखल होतात आणि त्याच्या अंतर्गत जेव्हा असे गुन्हे कोर्टामध्ये सिद्ध केले जातात त्यावेळेला समजा असं ग्रॅव्हिटी ऑफ ऑफेन्स समजा त्याच्यामध्ये जी कॅटेगरी आहे सेक्शन 3, 5, 7, 10, 11 त्याच्यामध्ये जर तो ऑफेन्स बसला आणि त्याला आरोपीला जर ती शिक्षा 20 वर्ष किंवा त्याला अगदी कारावास जर ठरला तर हा कारावास आजन्म म्हणजे तो मरेपर्यंत तो त्या जेलमध्ये राहण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे, शिक्षेची तरतूद आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की आज 2025 मध्ये आपण पदार्पण केलं असलं तरी आपल्या आजूबाजूला जे काही असे ऑफेन्सेस घडत आहेत त्या ऑफेन्सेस बाबत आपण तात्काळपणे न हेजिटेट करता आपण आपल्या जवळच्या व्यक्तीकडे त्याची तात्काळपणे त्याला माहिती दिली पाहिजे किंवा तशी माहिती देऊन आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा पुढची प्रोसेस करण्यासाठी आपण ते प्रयत्न निश्चित केली पाहिजे. आता एखाद्या ह्याची जबाबदारी विशेष करून कोणाकडे आहे? समजा ज्यांच्या कस्टडीन आहे, म्हणजे आता समजा जर आपली मुलं या संस्थेमध्ये इथे शिक्षण घेत आहेत आणि जर अशी तक्रार जर आपल्या शाळेकडे किंवा संस्थेकडे आली तर त्या संस्थेची किंवा त्या तिथे मुख्याध्यापक असतील, तिथे कोण सुपरिटेंडेंट असतील त्यांची देखील तेवढी जबाबदारी आहे की त्यांनी तात्काळपणे ती इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशनला किंवा योग्य त्या ठिकाणी देऊन कारवाई करण्याकरता त्यांनी ती माहिती दिली पाहिजे. त्यांची देखील जबाबदारी आहे. नाहीतर याच्यामध्ये सेक्शन 17 आहे की तो अबेटमेंट म्हणून त्याच्यामध्ये गृहीत धरण्याचा कोर्टाला अधिकार आहे. जर समजा तसं केलं नाही तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या अंतर्गत देखील वेगवेगळ्या ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्याच्यामध्ये शिक्षेच्या तरतुदी दिलेल्या आहेत. आता हा जर कायदा जर बघितला तर निश्चितपणे 2012चा कायदा आहे. 2012 नंतर एक दशक म्हणजे 10 वर्ष उलटून गेलेली आहेत. पण आज स्थितीमध्ये जर बघितलं तर हा जो काही कायदा बनलाय म्हणजे केवळ शासनाची जबाबदारी आहे असं नव्हे, तर जे काही बालक आहेत, जो बालक वर्ग आहे, जो 18 वर्षापेक्षा लहान आहेत यांच्यासाठी त्यांना सुरक्षित आणि चांगलं संरक्षित जीवन जगण्याकरता आपण सर्वांनी मिळून त्यांच्यासाठी चांगलं वातावरण निर्माण केलं पाहिजे असं मी या ठिकाणाहून सांगतो. आणि मला समितीमार्फत हा पोक्सो अंतर्गत ज्या काही तरतुदी आहे जी जुजवी माहिती आपणास इथे मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी समितीचे आणि या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.